आज कोणत्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि कोणी प्रचाराचा नारळ फोडत शक्ती प्रदर्शन केलं ते आपण पाहूया। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं रत्नागिरीत जोरदार शक्ती प्रदर्शन। रत्नागिरीच्या ग्रामदैवताचं दर्शन घेतल्यानंतर राणे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात। किरण सामंत देखील राणेंच्या रॅलीत सहभागी। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सन्माननीय अमितजी शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे की त्यांच्यामुळे मला लोकसभा लढण्याची संधी मिळते। धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी अर्चना पाटलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। अर्चना पाटलांसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार मैदानात। मंत्री तानाजी सावंत, संजय बनसोडे आणि महायुतीचे आमदारही उपस्थित। सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। संजय राऊत, जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला। लातूरातून काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। लातूरमध्ये काँग्रेसची मोठी रॅली। अमित देशमुख, धीरज देशमुख तसंच सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन। बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची जाहीर सभा। शरद पवारांच्या उपस्थितीत मूळ गावातून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात। अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। रखरखत्या उन्हात देखील राणांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोंची गर्दी।